प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सई टेडी बिअर खरेदी करत असते, मात्र नेमकं कोणतं घ्यावं हे तिला कळत नाही. तर सागर तिला आवडणारी दोन्हीही टेडी बिअर घ्यायला सांगतो आणि त्यामुळे सई खूपच खुश होते. तर मुक्ता कौतुकाने तिच्याकडे बघत असते. तर सागर तिला म्हणतो की आता खूप झालं, आता चला इथून, आणि त्यामुळे त्या दोघीजणी तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र जेव्हा पेमेंट करण्याची वेळ येते तेव्हा मुक्ता सागरला म्हणते की पेमेंट मी करणार आहे. मात्र सागर वैतागूनच विचारतो की तुम्ही का पेमेंट कराल? सई माझी मुलगी आहे आणि आपण तिच्यासाठी शॉपिंग केली आहे. त्यावर मुक्ता म्हणते की सई तुमची मुलगी आहे हे माहिती आहे मला, मात्र मी तिला इथे शॉपिंगसाठी घेऊन आले होते, त्यामुळे पेमेंट तर मीच करणार. मात्र सागर तिचं काही ऐकत नाही. तर मुक्ता हळूच म्हणते की सई माझ्याकडे आली आहे ही गोष्ट मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितली ना? त्यावर सागर खालीमान घालूनच हो म्हणतो. तर मुक्ता म्हणते आणि टेक्निकली तुम्हाला आत्ता सईला भेटण्याची परवानगी नाही आहे. जर ती तुमच्यासोबत आहे हे तिच्या आईला समजलं तर. आणि त्यावर सागर म्हणतो ठीक आहे, करा तुम्ही पेमेंट. आणि ते ऐकून मुक्ता पेमेंट करण्यासाठी जाते. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण वॉलेट घरीच विसरलो आहोत आणि तिच्या मोबाईललाही व्यवस्थित नेटवर्क नसते, त्यामुळे ती ऑनलाईन पेमेंटही करू शकत नाही. आणि ते बघून सागरला हसू येतं. तर मुक्ता पटकन मिहिकाला कॉल करते. मात्र नेटवर्क नसल्यामुळे तिला मिहिकासोबतही व्यवस्थित बोलता येत नाही. ती कसंबसं मिहिकाला सांगते की जर माझं वॉलेट घरी असेल तर मी सांगितलेल्या ॲड्रेसवर घेऊन ये. आणि त्यावर मिहिकासुद्धा हो म्हणते. तर वॉलेट कारमध्ये तर राहिलं नाही ना हे बघण्यासाठी मुक्ता बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी सिक्युरिटी गार्ड तिला अडवतो. तो मुक्ताला म्हणतो की मॅडम तुमच्या पर्समधून आवाज येत आहे, त्यामुळे मला पर्स चेक करावी लागेल. आणि ते ऐकून त्या मॉलमधील सर्व लोक मुक्ताकडे बघायला सुरुवात करतात. सागरही संशयानेच तिच्याकडे बघत असतो. तर मुक्ता त्या सिक्युरिटी गार्डला सांगत असते की मी खरेदी केलेलं सामान अजून इथेच आहे, मग तुम्ही माझी पर्स का चेक करताय? मात्र तो माणूस मुक्ताला सांगतो की ही आमच्या दुकानाची प्रोसेस आहे, तुम्ही प्लीज मला तुमची पर्स चेक करू द्या. आणि त्यामुळे मुक्ता म्हणते ठीक आहे, आणि ती तिची पर्स त्या सिक्युरिटी गार्डकडे देते. आणि त्यावेळी तिच्या पर्समध्ये सईने जो गॉगल टाकलेला असतो तो सापडतो आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सई खूपच घाबरलेली असते. आणि त्याच वेळी त्या दुकानाचा मॅनेजर तिथे येतो. तो सिक्युरिटी गार्डला विचारतो की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर तो माणूस घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्यामुळे मुक्ता खूप घाबरते. ती त्या मॅनेजरला समजवण्याचा प्रयत्न करत असते की मी हा गॉगल माझ्या पर्समध्ये का टाकेल, मी खरेदी केलेलं सामान तर अजून इथेच आहे, मी त्याचं पेमेंटही केलं नाही. मात्र कोणीही तिचं काही ऐकून घेत नाही. आणि मग त्यामुळे सागर मॅनेजरला सांगतो की यांना चोरी करण्याचा आजार आहे. आणि ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. ती रागातच सागरकडे बघत असते. तर सागर त्या मॅनेजरला सांगत असतो की हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, म्हणजे या लोकांना कळत नाही की आपण चोरी करतोय. जर त्यांना एखादी गोष्ट आवडली तर ते लगेच उचलतात, आणि त्यामुळे मी सतत त्यांच्या मागे मागेच असतो, जर यांनी कोणती गोष्ट उचलली तर त्याचं पेमेंट करण्यासाठी. आणि सागरचं हे सगळं बोलणं ऐकून मुक्ता रागातच त्याच्याकडे बघते. तर सागर त्या मॅनेजरला सांगतो की माझं कार्ड इथंच आहे, तुम्ही सगळ्याचं पेमेंट करा, आणि जर यांनी अजून कोणती गोष्ट उचलली तर तीसुद्धा ॲड करा. त्यावर तो मॅनेजरही हो म्हणतो आणि मुक्ताला काळजी घ्यायला सांगतो. त्यामुळे मुक्ता खूप चिडते. तर दुसरीकडे मिहिर त्यांच्या क्लायंटला घेऊन त्याच मॉलमध्ये शॉपिंगसाठी आलेला असतो. त्या क्लायंटची बायको मिहिरला सांगते की मला हँडलूम साड्या खरेदी करायच्या आहेत. आणि त्यावर मिहिर म्हणतो की हा मॉल या ठिकाणचा सगळ्यात फेमस मॉल आहे, आणि सेकंड फ्लोअरवर इथनिक वेअरचं खूप छान दुकान आहे, तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या वस्तू तिथे मिळतील. आणि त्यामुळे ते खूप खुश होतात. तर दुसरीकडे सागर, मुक्ता आणि सई घरी जाण्यासाठी निघालेले असतात. मुक्ता चिडूनच सागरला विचारत असते की तुम्ही माझ्याबद्दल तिथे असं का बोललात, मला काही चोरी करण्याचा मानसिक आजार आहे का? त्यावर सागर म्हणतो की निदान मी बोललो म्हणून आपण वाचलो, नाहीतर त्या मॅनेजरने पोलिसांनाच बोलावलं असतं, आणि मग पोलिसांसमोर मात्र मी सांगितलं असतं की मी या बाईला ओळखतच नाही. आणि ते ऐकून मुक्ता खूप चिडते.
आणि त्याचवेळी तिला मिहिकाचा कॉल येतो की ताई तुझं वॉलेट घरीच आहे. त्यावर मुक्ता म्हणते की मी तुला जो ॲड्रेस पाठवला आहे त्यावर पटकन ते वॉलेट घेऊन ये, कोणाला तरी त्यांचे पैसे परत करायचे आहेत. आणि त्यावर मिहिकासुद्धा हो म्हणते आणि मॉलमध्ये जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे सईला अजून शॉपिंग करायची असते, त्यामुळे ती मुक्ताला घेऊन दुसऱ्याच फ्लोअरवर जाण्यासाठी निघते. तर सागरही त्या दोघींच्या पाठोपाठच चालत असतो आणि त्याच वेळी सईचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात मुक्ता तिला सावरते. मात्र मुक्तासोबत सागरही त्याचा हात पुढे करतो आणि ते दोघेही एकत्र सईच्या खांद्यावर हात ठेवतात. तर सई प्रेमाने त्या दोघांकडे बघत असते आणि मग त्यानंतर ते तिघेही तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र त्याच वेळी मिहिर ज्या क्लायंटला घेऊन आलेला असतो तो क्लायंट नेमकं सागरला बघतो आणि त्यानंतर मिहिरला सुद्धा सागरला बघून धक्काच बसतो. तर सागर त्या दोघांना बघून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते शक्य होत नाही आणि त्यामुळे तो नाईलाजाने त्या क्लायंट समोर जातो. तर तो क्लायंट सागरला बघून खूपच खुश होतो आणि त्याला मिठी मारतो. तर सागर त्याला म्हणत असतो की मिस्टर रोहित तुम्ही इथे काय करताय. आणि त्यावर तो क्लायंट म्हणतो की सागर हे काय आपलं ऑफिस नाही आहे, तू इतकं ऑफिशियली बोलू नको, प्लीज मला रोहित म्हण. आणि त्यावर सागरही हसून हो म्हणतो. आणि त्यानंतर मिहिर घाबरूनच सागरला सांगतो की रेस्टॉरंटचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे मी यांना शॉपिंगसाठी इथे घेऊन आलो. तर सागर वैतागून म्हणतो की पण तू मला एकदा फोन करून सांगायचं तरी. आणि ते ऐकून मिहिर खाली मान घालतो. त्यानंतर त्या क्लायंटची बायको म्हणते की मी सुद्धा इथे आहे हे विसरू नका. आणि मग तो रोहित त्याच्या बायकोची ओळख करून देतो. त्याचवेळी सई पळतच त्या ठिकाणी येते आणि सागरला मिठी मारते. तर सईला बघून ते दोघेजण खूप खुश होतात आणि त्यांच्या पाठोपाठ मुक्तासुद्धा तिथे येते. मुक्ताला बघून तर मिहिरला धक्काच बसतो. तर सागरचा क्लायंट रोहित आणि त्याची बायको मुक्ताला सागरची बायको समजत असतात आणि त्यामुळे मुक्ता सागरकडे बघते. तर सागरही तिची ओळख माझी बायको अशीच करून देतो आणि त्यामुळे मुक्ताला आणि मिहिरला धक्काच बसतो. तर सईसुद्धा आश्चर्याने सागरकडे बघत असते. आणि त्यानंतर मग ते सर्वजण शॉपिंग करण्यासाठी निघतात. तर मुक्ता सागरला विचारत असते की हा काय प्रकार आहे. त्यावर सागर तिला सांगतो की हे माझे खूप महत्त्वाचे क्लायंट आहेत. त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे, पण मग मी काय करू. तर सागर म्हणतो की मला मदत करा. तर मुक्ता म्हणते तुमच्याकडे मदत अशी मागतात का. त्यामुळे सागर हळू आवाजात म्हणतो की प्लीज मला मदत करा. तर मुक्ता हसतच म्हणते की तुमच्या आवाजाची पट्टी खूपच कमी झाली आहे, जरा तिला वाढवा. आणि त्यामुळे सागर म्हणतो की प्लीज मला मदत करा. आणि त्यावर मुक्ता हसतच हो म्हणते आणि मग ते दोघेजण त्या क्लायंटसोबत शॉपिंगसाठी जातात. शॉपिंग झाल्यानंतर ते सर्वजण घरी जाण्यासाठी निघतात. त्या क्लायंटची बायको मुक्ताला म्हणत असते की शॉपिंग बॅग्स तुझ्या नवऱ्याकडे दे, आपले नवरे कुली म्हणून कधीतरीच आपल्या कामाला येतात. आणि त्यावर मुक्ता सागर फक्त हसून हो म्हणतात. परंतु त्याचवेळी मिहिका मुक्ताचं वॉलेट घेऊन त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला सागरसोबत बघून तिला धक्का बसतो. तर मिहिकाला बघून सागर आणि मिहिरसुद्धा घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर, मुक्ता, मिहिका, मिहिर, रोहित आणि त्याची बायको जेवण करण्यासाठी जातात. आणि त्यावेळी रोहितची बायको म्हणत असते की सागर आणि मुक्ताच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण तरीही ते दोघे आत्ताच भेटले आहेत असं वागतात. खरंच किती प्रेम आहे त्यांच्यामध्ये. आणि ते ऐकून मिहिकाला धक्काच बसतो आणि ती काही बोलणार तर नाही ना या गोष्टीची मिहिर, सागर आणि मुक्ताला भीती वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब